पावसाळा आला की बाजारात दिसणारी ही रानभाजी म्हणजेच कंटोळी. आज मी एकदम सोप्या पद्धतीने पण एकदम चविष्ट अशी कंटोळीची भाजी बनवलेली आहे. सुरुवातीला कंटोळी स्वच्छ करून ती योग्य आकारात कापून घेतलेली आहे. सोबत एक बटाटसुद्धा घेतलेला आहे. बटाट ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. पण घरात जर लहान मुलं असतील तर बटाटा घातल्यावर त्यांना ही भाजी खायला खूप आवडेल. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिऱ्याची खमंग फोडणी दिली. मग त्यामध्ये मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर चिरून ठेवलेली कंटोळी आणि बटाटं कढईमध्ये घातलं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि 10 मिनिटं मंद आचेवरती चांगलं असं शिजू दिलं. 10 मिनिटांनंतर आता भाजीला खरी चव येण्यासाठी मी ते काही घरगुती साधे मसाले घातलेले आहेत. कंटोळी आणि बटाटं मसाल्यामध्ये छान मिक्स करून पुन्हा मंद आचेवरती चांगलं शिजू दिलं. काही वेळाने मस्त अशी गरमागरम कंटोळी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि भाजीचा स्वाद अजूनच वाढला. ही भाजी गरमागरम डाळ भातासोबत खाली तर एक नंबर लागते आणि पोळी भाकरीसोबत सुद्धा खूपच छान लागते. पण ही भाजी बनवताना मी मसाले आणि काही गोष्टी नेमक्या किती प्रमाणात वापरल्या आहेत हे सगळं मी इथे सांगत बसत नाही आहे. पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.